सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, 28, 29 आणि 30 जून रोजी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। नुकताच भारतीय हवामान खात्याने या संदर्भात राज्यातील 15 जिल्ह्यांना मोठ्या पावसाचा इशारा अलर्ट दिलेले आहेत। जाणून घेऊयात सविस्तर अंदाज। माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा आणि तसेच अशाच प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील नक्की करा। मित्रांनो, राज्यातील वातावरण चांगलेच बदललेले आहे। मागच्या 48 तासांपासून बहुतांश भागांमध्ये चांगला पाऊस देखील चालू आहे। सध्या देखील महाराष्ट्रातील काही गावांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे आणि अवघ्या काही तासांमध्ये राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे। तर जाणून घेऊयात हे गाव, तालुके आणि जिल्हे कोणते असतील, अशा भागांमध्ये पाऊस होईल याविषयी। पण त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता 28, 29 आणि 30 जून रोजी आपल्याला संपूर्ण हा जो उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे, यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच इकडे विदर्भात देखील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम, एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये आज येत्या काही तासात आपल्याला पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। तसेच पुढील 4 ते 5 दिवस विदर्भामध्ये पावसाचे असतील। मित्रांनो, विदर्भात देखील आपण जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच इकडे कोकण पट्ट्यामध्ये पाहिले असता मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज, उद्या आणि परवा 28, 29, 30 जून रोजी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह तुफान स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, रात्रीपासून कोकणामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। या भागातील देखील आपण जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच मित्रांनो, हा जो पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राचा भाग आहे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला हा जून महिन्याचा शेवटचा आठवडा जोरदार पाऊस पाहायला मिळेल। तसेच 1, 2 आणि 3 जुलै रोजी देखील आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। आपण या ठिकाणी बघू शकता हा जो वडूज, चिपळूण, पंढरपूर, सांगोले, विटा, बारामती, नीरा, भोर, लवासा, दौंड, महाड, त्यासोबतच करमाळा, बार्शी इकडे आसपासचा परिसर देखील आपल्याला मोठ्या पावसात बघायला मिळेल। त्यासोबतच मित्रांनो, मराठवाड्यामध्ये पाहिले असता मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या बहुतांश भागांमध्ये मागच्या 24 तासांमध्ये पाऊस झालेला आहे। तर काही भागातील वातावरण सध्या बदललेले आहे। या भागांमध्ये देखील आपल्याला दुपारनंतर, रात्री आणि उद्या देखील जोरदार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। मित्रांनो, एकंदरीतच पाहायचं झालं तर आपल्याला आता 28, 29, 30 जून रोजी सर्वत्र मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार आणि काही भागात ढगाळ वातावरणासह हलका पाऊस देखील होईल। त्यानंतर आपण जुलै महिन्याचा अंदाज पाहिला असता जुलै महिन्यातील सुरुवातीचा आठवडा 1 ते 7 जुलै आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळेल। पावसाचे वातावरण कायम महाराष्ट्रामध्ये जुलैच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये असेल। मात्र त्यानंतर जुलै महिन्यात 3ऱ्या आठवड्यामध्ये पाऊस काही दिवस खंड घेणार आहे। 7 ते 8 दिवस म्हणजेच 1 हप्त्याचा खंड असेल, फार काही मोठा खंड नसेल। त्यानंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।